मस्त महिनाभर टिकणाऱ्या कुरकुरीत अशा पापड्या ज्या जराही तेलकट होत नाहीत बरं का. तुम्ही करून बघा. चॅलेंज येते ह्या अजिबात तेलकट होणार नाहीत आणि या आपण ज्वारी आणि नाचणीपासून केलेल्या आहेत. आई मला भूक लागलीच्या आणखी एका भागामध्ये आपण आणखी एक महिनाभर टिकणारा स्नॅकचा प्रकार करतोय. ही सिरीज आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये आई मला भूक लागली असं लिहा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजे सरिताज किचन फूड अँड ब्लॉगच्या या आई मला भूक लागलीच्या आणखी एका एपिसोडमध्ये स्वागत. आज आणखी एक स्नॅक्सचा प्रकार बघणार आहोत जो मुलांना मधल्या वेळात खाता येईल, महिनाभर टिकेल आणि सगळं कसं अगदी घरच्या घरी, अगदी काही वेगळं बाहेरून आणण्याची गरज नाही आहे. रेसिपीला सुरुवात करूया. तर यासाठी पहिल्यांदा आपल्याला एक छोटंसं वाटण करायचं आहे. आणखी एक गोष्ट, नवीन ड्रेस आहे, आवडला का सांगा. हा ऑफलाईनच घेतला आहे, पण तुम्हाला घ्यायचं असेल त्याचे डिटेल्स मी कमेंट्समध्ये दिलेले आहेत. आता वाटण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घेऊया हिरवी मिरची, 1 इंच आलं आणि 10-12 लसणाच्या कुड्या. पाणी न घालता जाडसर वाटायचं. मस्त वाटण तयार झालंय. त्यासाठी आपण घेतलंय 2 वाट्या नाचणीचं पीठ आणि 2 वाट्या ज्वारीचं पीठ. हे एका परातीमध्ये काढूया. यामध्ये घालू मीठ चवीपुरतं. आता इथं मी 4 चमचे तेल घेतलंय. हे कडकडीत तापवून घ्यायचं. कडल्यामध्ये तेल काढलं, कडकडीत तापवूया. तेल कडकडीत तापवलं, तेलाचं मोहन पिठावर घालायचं. आता याला मिक्स करूया. आरामात करायचं कारण तेल अजून गरम आहे. आता तेल हाताला सोसवेल असं झालं की सगळ्या पिठाला चोळून लावायचं. याला आपण मिक्स करून घेतलं. आता यामध्ये बाकीचं साहित्य घालू. इथं मी पाववाटी मूग डाळ 2-4 तास भिजू घातली होती. ही भिजवलेली मूग डाळ घालायची. 1 चमचा जिरं, पाव चमचा ओवा, 2 चमचे पांढरे तीळ, 1 चमचा एकदम बारीक चिरलेली कढीपत्त्याची पानं, किंचित हळद घालूया. त्याचबरोबर घालू तयार केलेलं वाटण. याला आपण मिसळून घेऊया. आता इथं मी कडकडीत गरम केलेलं पाणी घेतलंय. हे पाणी घालायचं आणि याला मळायचं. सगळं पाणी एका वेळी मी घालत नाही, जसं लागेल तसं पाणी घालणार आहे. पण पाणी मात्र गरमच घ्यायचं आहे. शेवटी मी तुम्हाला सांगेनच की एकूण किती पाणी लागलं. कडकडीत गरम पाणी म्हणजे असं उकळी आली की गॅस बंद करायचा आणि ते पाणी वापरायचं. याने काय होतं, ज्वारी आणि नाचणीला चिकटपणा येतो आणि मग आपल्याला कणिक मळल्यानंतर व्यवस्थित लाटायला मदत होते. थोडं थोडं पाणी घालू आणि याला घट्ट मळून घेऊ. खूप पातळ करायचं नाही. तर हे बघा, याला मी घट्ट मळून घेतलंय. इतपत घट्ट ठेवलंय. यावर झाकू आणि याला 10 मिनिटं भिजून देऊ. तर इथं आपण 2 वाट्या नाचणी आणि 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं होतं. त्यासाठी मला 2 वाट्या कडकडीत पाणी लागलं. ज्वारी आणि नाचणी कशी आहे त्याच्यावर पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं. 10 मिनिटं भिजून देऊ. 10 मिनिट झालेली आहेत, बघूया. आता आपण काय करू, याला थोडंसं मळून घेऊया आणि याचे गोळे करू. तर आपण गोळे करून घेतलेला लाटून घ्यायचे. तर इथं मी ज्वारीचं पीठ घेतलंय. हे पीठ आपण लावूया आणि याला लाटू. तर हे बघा, याला मी असं जाडच लाटून घेतलंय. आता आपण काय करू, काटे चमच्याने याला टोके मारून घेऊ म्हणजे याची छान पापडी तयार होईल, ती फुगणार नाही. तर इथं मी ही मोठी पोळी लाटून घेतली आहे. आपण ज्वारी आणि नाचणी वापरतोय. ह्या दोन्हीही पिठांना चिकटपणा कमी असतो. त्यामुळे तुम्हाला जर अशी मोठी पोळी लाटता येत नाही तर तुम्ही सरळ छोट्या छोट्या पापड्या, अगदी छोट्या छोट्या गोळ्या करून डायरेक्ट लहान लहान पापड्या लाटल्या, 2-2 टोके मारले तरी चालतात. किंवा तुम्हाला जर नाचणी वापरायची नाही आहे, फक्त ज्वारीचं पीठ वापरू शकता. फक्त प्रमाण डबल करून घ्या. फक्त ज्वारी असेल आणि गरम गरम पाण्यामध्ये तुम्ही मळलं ना तर मग लाटता पण येतं. नाचणीचं पीठ असेल तर मग थोडंसं अवघड जाऊ शकतं. त्यामुळे तुम्ही दोन्हीपैकी कोणतीही पद्धत, मोठं लाटून कापून घ्या किंवा छोट्या छोट्या लाट्या करा. आता हे आपण टोके मारून घेतलंय म्हणजे हे फुगणार नाही. आता मी काय केलंय, माझ्याकडे एक छोटी वाटी आहे, त्याने मी याच्या पापड्या कापून घेते. हे बघा, अशा पापड्या करून घेतलेल्या आहेत. आपण यांना काढून घेऊया. आता याला मी गोल गोल पापडीचा आकार दिला. तुम्हाला इतकं झंझट करायचं नाही आहे तर तुम्ही सरळ मोठी पोळी लाटून सरळ सुरीने चौकोनी, चकोल्या कशा करतो वरणफळं, तसं केलं तरी चालेल.
मी आता गोल गोलच करते. एक 2-3 उंडे करून घ्यायचे, झाकून ठेवायचे कापडाने आणि मग तळायला घ्यायचे. खूप पण असे जास्त करून ठेवू नका, ते वाळून देऊ नका. एक 5-10 मिनटं ठेवायचे, तेवढ्या जेवढे होतील तेवढ्या पापड्या करायच्या आणि तळायला घ्यायच्या. मी आता 2 उंडे करून घेते. तर एवढ्या पुऱ्या मी करून घेतलेल्या आहेत. आता याला तळायला घेते, मग उरलेल्या करू. तर तळणीसाठी तेल मध्यम गरम पाहिजे. बघूया. हे बघा, गोळी टाकली ना की पटकन वर येते, तळली जाते पण करपत नाही. याचा अर्थ हे व्यवस्थित गरम झालं आहे. आपण पापडी तळायला सोडूया. मावतील एवढ्या पापड्या टाकायच्या. पापडी टाकली की सुरुवातीला धक्का लावायचा नाही, फक्त वरनं अलगद असं करायचं. थोडी सेट झाली की उलटून तळून घ्यायची. एक अर्धा 1 मिनिट झाला, पापडी थोडी सेट झाली, उलटूया आणि मंद आचेवर मस्त खुसखुशीत होईपर्यंत तळूया. आणि या मी डीप फ्राय करते. तुमच्याकडे जर एअर फ्रायर असेल तर तुम्ही एअर फ्राय केलं तरी चालेल. आता एअर फ्रायरमध्ये तुमच्याकडे कसे फीचर्स आहेत त्याप्रमाणे तुम्ही फंक्शन वापरून एअर फ्राय करा. फक्त करायच्या आधी काय करायचं, लाटून झालं ना पापड्या अशा पसरायच्या एअर फ्रायरमध्ये, तेल असं स्प्रे करायचं आणि मग फ्राय करायचं. तसं केलं तरी चालेल. जवळपास 3 ते 4 मिनिटं मी याला तळून घेतलं आहे. या मस्त क्रिस्पी झाल्यात, तुम्हाला दाखवते. कुरकुरीत झालेल्या आहेत छान. यांना काढून घेऊया. आवाज दाखवते. ह्या तुम्हाला आत्ता जरी तेलकट दिसत असल्या ना तरी गार झाल्यावर अजिबात तेलकट राहत नाहीत, छान कोरड्या होतात. फक्त अशा क्रिस्पी तळायच्या. आवाजावरून बघा, अशा क्रिस्पी तळल्या की मस्त महिनाभर आरामात टिकतात. तुम्हाला जर वाटतंय की फार टिकायला नको पण अशा करायच्यात, मऊ पाहिजेत, तर थोड्याशा कमी तळा किंवा थोड्या जाड लाटा, म्हणजे मग त्या मऊसूत होतील. उरलेल्या सगळ्या पापडी अशाच तळूया. तर आता दुसरी बॅच पण तळायची. फक्त तळतानाच्या टिप्स, मंद आचेवर तळायचं, छान असं खुटखुटीत आवाज येईपर्यंत तळायचं, म्हणजे मग ती पापडी महिनाभर मस्त टिकते. आता ह्या पापडी तयार झाल्यानंतर संपूर्ण गार करायच्या, मग बरणीमध्ये भरून ठेवायच्या किंवा हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्या, आरामात टिकतात. गरम गरम ठेवू नका, नाहीतर याला वाफ धरून त्या खराब होऊ शकतात. तर अशा प्रकारे आज आपण या नाचणीच्या पापडी तयार केल्या. एकदम मस्त कुरकुरीत झाल्या. तोडून पण दाखवते बघा. मस्त झाली की नाही, एकदम अशी कुरकुरीत. तर करून बघा. स्नॅकमधला आणखी एक प्रकार तुम्हाला दाखवला. आई मला भूक लागली मध्ये आणखी काय बघायचं असेल तर मला लिहून सांगा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.